Hello everyone. So today we will discuss practical number 2, that is generate business ideas for a product or service for intrapreneurial and entrepreneurial opportunities through brainstorming. Now there are three different terms over here that we must understand. इथे तीन गोष्टी आपल्याला समजण्याची गरज आहे. इंट्राप्रोनियल, ऑन्ट्राप्रोनियल अँड ब्रेनस्टॉर्मिंग. तर आपण इंट्राप्रोनियल, ऑन्ट्रप्रोनियल आणि ब्रेनस्टॉर्मिंग हे आधी समजून घेऊया आणि मग हे प्रॅक्टिकल काय आहे आणि त्याचा फायदा काय ते आपण बघूया. बघा, बिझनेस जर का करायचा असेल तर दोन गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ शकता. तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू केला तर तुम्ही ऑन्ट्रप्रिनर व्हाल. जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल आणि त्या कंपनीमध्येच तुम्ही एखादी काही नवीन गोष्ट सुरू केली किंवा एखादी नवीन स्वतः काहीतरी इन्व्हेन्शन करून नवीन सर्व्हिस सुरू केली तर तुम्ही इंट्राप्रोनर झालात. इंट्राप्रोनर म्हणजे काय? इंट्रा म्हणजे विदिन. एखाद्या कंपनीमध्ये काम करत असताना तिथेच तुम्ही त्या कंपनीची मदत घेऊन, त्या कंपनीची टेक्नॉलॉजी वापरून, त्या कंपनीचं कॅम्पस वापरून, त्या कंपनीची मशिनरी वापरून, त्या कंपनीचं इतर रिसोर्सेस, पैसा वगैरे सगळं वापरून तुम्ही एखादं नवीन गोष्ट तयार करता, एखादं नवीन प्रॉडक्ट तयार करता किंवा एखादी नवीन सर्व्हिस लॉन्च करता, तेव्हा तुम्ही असता इंट्राप्रोनर. वेरॅज ऑन्ट्रप्रिनर हा असा असतो की तो स्वतःचा व्यवसाय स्वतः सुरू करतो कोणाच्याही मदतीशिवाय. म्हणजे तो कुठल्याही कंपनीत काम करत नाही, तो स्वतः काहीतरी करतो. त्याला म्हणतात ऑन्ट्रप्रिनर, सेल्फ मेड बिझनेसमॅन. इंट्रा म्हणजे एखाद्या कंपनीत काम करत असताना तुम्ही केलेली गोष्ट. या दोन गोष्टी लक्षात आल्या. आता ब्रेन स्टॉर्मिंग खूप महत्वाचं आहे. ब्रेन स्टॉर्मिंगची डेफिनेशन तुम्ही बघा. Brainstorming is a creative thinking technique used to generate a large number of ideas or solutions to a problem or challenge. एखादी समस्या किंवा एखादी नवीन गोष्ट आपल्याला लॉन्च करायची असेल किंवा एखादी समस्या सोडवायची असेल तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या समोर आहे, कोणते कोणते सोल्युशन्स आपल्या समोर आहे, किंवा एखादं नवीन प्रोडक्ट आपल्याला बाजारात आणायचं आहे, एखादी नवीन सर्व्हिस सुरू करायची आहे, तर आपण ती कोणती सर्व्हिस सुरू करायला पाहिजे किंवा कोणतं प्रोडक्ट बाजारात आणायला पाहिजे, ह्याच्यासाठी काय होतं, पूर्ण टीम एकत्र बसते आणि ते त्यावर विचार करतात आणि प्रत्येकाच्या डोक्यातनं ज्या सुपीक आयडिया बाहेर पडतात, सुपीक विचार बाहेर पडतात, त्या गोष्टीला म्हणतात, त्या प्रोसेसला म्हणतात ब्रेन स्टॉर्मिंग. बघा, ब्रेन म्हणजे प्रत्येकाचे ब्रेन आणि स्टॉर्मिंग म्हणजे काय? विचारांचं वादळ. सो एनी प्रॉब्लेम दॅट यू फेस, मे बी इन युअर पर्सनल लाईफ, मे बी इन युअर सोशल लाईफ, or whatever business you are doing, if you have a problem or you want to launch a new product or service, how to launch it, what product you need to launch, what service you need to launch, and how to launch that product or the service. For this, a team of experts, they come together, they sit together, they think over it, and after thinking they put on all their ideas in front of each other or one another. This process is called brainstorming. आय होप की तुम्हाला ब्रेनस्टॉर्मिंग समजलं असेल. तुमच्या घरातलं एक चांगलं उदाहरण घ्या. समजा घरामध्ये कार घ्यायची असेल किंवा बाईक घ्यायची असेल, तर सर्वांचा विचार घेतला जातो. आपल्याला कार सेफ पाहिजे, कोणी म्हणेल की नाही नाही मला मायलेज चांगलं पाहिजे, कोणी म्हणेल नाही नाही लुक्स चांगले असले पाहिजे, कोणी म्हणेल या पर्टिक्युलर कलरचीच पाहिजे, कोणी म्हणेल या पर्टिक्युलर ब्रँडचीच पाहिजे, कोणी म्हणेल मला सनरूफच पाहिजे. सो या सर्वांच्या ज्या आयडियाज आहे कारबाबत, त्या आपण सर्वांनी विचार विनिमय करून एक शेवटी सर्वात बेस्ट आयडिया आणि एक बेस्ट डिसिजन आपण घेतो. हा आहे ब्रेनस्टॉर्मिंग. ही आहे ब्रेनस्टॉर्मिंग. आय होप की तुम्हाला आता हे थोडक्यात लक्षात आलं असेल. इंट्राप्रोनर म्हणजे काय? तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत आहात आणि त्याच कंपनीचे रिसोर्सेस वापरून तुम्ही नवीन काहीतरी प्रोडक्ट तयार केलं किंवा नवीन सर्व्हिस तयार केली तर तुम्ही झालात इंट्राप्रोनर. आणि ऑन्ट्रप्रिनर म्हणजे काय? तुम्ही स्वतः कुठल्याही कंपनीमध्ये काम न करता, कुठल्याही कंपनीचे कोणतेही रिसोर्सेस न वापरता स्वतः सगळ्या गोष्टी अरेंज करून नवीन प्रॉडक्ट किंवा नवीन सर्व्हिस लॉन्च केली तर तुम्ही होता ऑन्ट्रप्रिनर. मग ही ब्रेनस्टॉर्मिंग करायची आहे आपल्याला नवीन प्रॉडक्ट किंवा नवीन सर्व्हिस लॉन्च करण्यासाठी. तर ती कशी लॉन्च करायची आणि अशा कुठल्या कुठल्या नवीन नवीन कल्पना आहेत प्रॉडक्ट्सच्या आणि सर्व्हिसच्या, त्या ह्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला सांगायच्या आहेत. आणि हे फक्त कंप्लीट करायचं नाही की तुम्हाला ह्याचे 25 मार्क्स मिळणार आहेत म्हणून तुम्ही कंप्लीट करायचे, अशासाठी नाही. तर या प्रॅक्टिकलद्वारे तुमच्यातला एखादा इंट्राप्रोनर किंवा ऑन्ट्रप्रोनरचे काही ट्रेड्स किंवा वैशिष्ट्ये आहेत ते तुम्हाला समजले आणि तुम्ही जर का पुढे चालून किंवा आत्ताच काहीतरी व्यवसाय सुरू केला तर नक्कीच तुम्ही जॉब मागणाऱ्यांपेक्षा जॉब देणारे होऊ शकता आणि तुम्ही व्हायला पाहिजे जॉब देणारे, हा या प्रॅक्टिकलचा हेतू आहे. मग आपली ही ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये काय गोष्टी अंतर्भूत असतात?
जनरेट न्यू आयडियाज, वेगवेगळ्या नवीन कल्पना लोक सुचवत असतात, ते सगळे एक्सपर्ट असतात. त्यानंतर काय होते, सॉल्व कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम. एखादी समस्या आली, ती जटिल आहे, कठीण आहे, विच इज व्हेरी कॉम्प्लेक्स and it is not easy to solve only by one brain. So 10 brains, if they come together to solve any complex problem, definitely the solution may be available. बात समझ में आई. आणि त्यासाठी पण ब्रेनस्टॉर्मिंगचा वापर होतो. Improve communication. Because of brainstorming, there is coordination and cooperation. We talk, we share our opinions, and in that process, we share, we communicate, and this is how we come to know about other people. We come to know about their thinking. We come to know about their imagination power. We come to know their communication skills, and based on that, we understand what kind of person is sitting in front of me. आणि म्हणून आपलं कम्युनिकेशन पण इम्प्रूव्ह होतं ब्रेनस्टॉर्मिंगने. आणि तुम्ही पण करायचं, जसं क्लासरूम स्वच्छ करायचा आहे, तर कसा स्वच्छ करायचा, काय करायचा, क्लासरूममध्ये डिसिप्लिन मेंटेन ठेवायची आहे, अटेंडन्स मेंटेन ठेवायचं, त्याच्यासाठी काय करावं लागेल. इफ यू ब्रेनस्टॉर्म, यू विल गेट द सोल्युशन्स. आणि मग तुम्ही कम्युनिकेशन कराल, एकमेकांचं ऐकाल, एकमेकांना सूचना कराल, आणि शेवटी एक बेस्ट सूचना तुम्ही निवडाल. देन एनहॅन्स क्रिएटिव्हिटी. जसं मी सांगितलं, brainstorming means everybody imagines the possible solutions, everybody imagines about new product, new service, and because of that, obviously it increases or enhances our क्रिएटिव्हिटी. प्रत्येक जण क्रिएटिव्ह असतो, फक्त त्याला चान्स मिळण्याची गरज असते आणि वाव देण्याची गरज असते. मग तो साधा शिपाई जरी असला, साधा सफाईगार जरी असला, तरी पण त्याच्याकडे सेम ब्रेन आहे आणि तो पण तुम्हाला क्रिएटिव्ह सोल्युशन किंवा नवीन कल्पना देऊ शकतो. मग काय कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ब्रेनस्टॉर्मिंगचे बघा. फ्री फ्लोईंग आयडियाज. खूप साऱ्या आयडियाज येतात, खूप साऱ्या. आणि सगळंजण एकदा का तुम्ही विचारलं ना एखाद्याला की अरे काय करावं लागेल, तर प्रत्येकाकडे काही ना काही सोल्युशन असतं. आपल्या अनुभवातनं म्हणा, आपल्या स्वभावातनं म्हणा, आपल्या रिडिंगमधनं म्हणा, दे कीप ऑन गिव्हिंग यू सो मेनी आयडियाज. आणि खूप आयडिया तुम्हाला मिळतात, त्यातली बेस्ट तुम्हाला निवडायची. ऑफकोर्स ते थोडं कठीण काम आहे, बट यू गेट द बेस्ट आयडिया. नो इव्हॅल्युएशन. कोणतीही आयडिया दिल्यानंतर लगेचच ती चांगली आहे की वाईट हे डिस्कस नाही करायचं असतं ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये. जस्ट पेन डाऊन, जस्ट राईट डाऊन ऑल दी आयडियाज. इवन इफ यू फील सुपरफिशियली दॅट दिस इज स्टुपिड आयडिया, बट यू नीड टू पेन इट डाऊन बिकॉज इट हॅज बीन जनरेटेड. कोणाच्या तरी मताला आपण नुसतं कॉन्ट्रॅडिक्ट करायचं किंवा विरोध करायचा म्हणून लगेच विरोध करायचा नसतो. प्रत्येकाची कल्पना आपल्याला नोट डाऊन करून घ्यायची असते आणि नंतर त्याच्यावर विचार करायचा असतो. आणि हे बघायचं नसतं की ती सूचना कोणाकडनं आली आहे. जर का तुम्ही हे बघितलं की सूचना कोणाकडनं आली, जसं की मोठ्या हुद्द्यावाल्या एखाद्या व्यक्तीकडनं एखादी सूचना आली, तर आपण अगेच बायस्ड होतो, अरे खूप मोठ्या व्यक्तीने सांगितले मग ही सूचना चांगलीच असेल. नो, डोंट डू दॅट. पेन डाऊन ऑल दी इमॅजिनेशन्स, आयडियाज, सजेशन्स, सोल्युशन्स गिवन बाय ऑल द टीम मेंबर्स अँड अनॉनिमसली त्यांना एका ठिकाणी ठेवायचे. आणि त्यानंतर सर्व आयडिया वन बाय वन डिस्कस करायचे आहे. कोणी कोणती आयडिया सुचवलेली आहे सांगायचं नाही, कारण ज्याने ती आयडिया सुचवली आहे तू तिला सपोर्टच करत राहणार. जर समजा माझा कोणी विरोधक आहे आणि मी एखादी चांगली आयडिया सुचवलेली आहे, तर माझा विरोधक त्याला विरोधच करत राहणार आणि शेवटी कंपनीचं नुकसान होणार आहे की चांगली एखादी आयडिया निघून जाणार आहे हातातनं. सो बेटर anonymously collect all these ideas and solutions and opinions, put them together, and one by one you discuss them without telling who has suggested which idea. लक्षात येत आहे? And this is very important. Quantity over quality. The goal is to generate a large number of ideas rather than focusing on the quality of each idea. बघा, येऊन देत आयडिया. मी सांगितलं ना, कितीही खराब असली, कितीही चांगली असली तरी आयडियाज येऊन देत. We want more ideas because out of more ideas some new idea may be generated and that might be the best. म्हणून आयडियाज येऊ द्यायचे. आणि एखाद्याने आयडिया दिली आणि लगेचच तुम्ही ती आयडिया नाकारली तिथल्या तिथे, डोंट डू दॅट. आपल्याला क्वालिटी सध्या नाही बघायची, नंतर बघायची. फायनली when we will evaluate it properly, when we will make sure that this is the best possible, feasible, attainable idea and which may result in profit in future, that idea can be finalized. ते नंतर बघूया. Building on ideas. Participants are encouraged to build on others' ideas, creating a collaborative and interactive process. मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डिस्कशन करत असता तेव्हा तुम्हाला प्रोज अँड कोन्स ऑफ ईच आयडिया ऑर द सोल्युशन तुम्हाला काढायचं असतं की हा जर निर्णय घेतला किंवा हे प्रॉडक्ट आपण लॉन्च केलं किंवा ही सर्व्हिस आपण लॉन्च केली तर मग आपल्याला कोणते फायदे होऊ शकतात, कोणते चॅलेंजेस आहेत, कोणते नुकसान होऊ शकतात, याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, या सर्व गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर आपण एक आयडिया किंवा दोन आयडिया फायनलाइज करायच्या असतात.
नॉन जजमेंटल एन्व्हायरमेंट. बघा, कोणाला जज करायचं नाही. एखाद्या शिपायाकडनं किंवा एखाद्या सफाई कर्मचाऱ्याकडनं एखादी सूचना आली, "अरे तू काय सांगणार आहेस?" असं नाही करायचं आपल्याला. असं बिलकुल नाही करायचं. बघा, गब्बर हा चित्रपट तुम्ही बघितला असेल. त्याच्यातला फक्त एक साधा कॉन्स्टेबल असतो, की तो पूर्ण गब्बरची काय काम करण्याची पद्धती आहे, मॉड्यूस ऑपरंडी काय आहे आणि आता गब्बर कुठे स्ट्राईक करणार आहे, या सर्वांचा तो व्यवस्थित अभ्यास करतो. परंतु तो एक ड्रायव्हर असल्या कारणाने त्याचे जे सिनियर्स असतात ना, त्याचं ऐकत नाही. आणि त्यामुळे गब्बर त्यांच्याकडनं पकडलाच जात नाही आणि समोसा आणि चटणी खाण्याच्या पलीकडे ते काहीच नाही काम करत. म्हणून कोणालाही जज करायचं नाही. एखादी आयडिया किंवा सोल्युशन दिल्यानंतर कोणालाही त्याच्या डेझिग्नेशननुसार जज करायचं नाही. तुम्हाला चांगली आयडिया जर हवी असेल तर. त्यावेळेस बघा, जेव्हा तो सीबीआय ऑफिसर येतो आणि तो जेव्हा विचारतो साधूला, की "हा तू बोल, आता काय तू केलेलं आहेस?" तेव्हा तो पूर्ण त्याला समजावून सांगतो, की आतापर्यंतच्या झालेल्या घटना कोणत्या आहेत आणि हे जे लोक आहेत ते कुठून येत आहेत, त्यांचा काय अजेंडा आहे आणि हे आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि हे आता कुठे असतील, हे सगळं तो सांगतो आणि ऑलमोस्ट 90% केस त्याने सॉल्व्ह केलेली असते साध्या ड्रायव्हरने. म्हणून जज करायचं नाही. आयडियाज येऊन देत, ते नंतर बघूया आपण ती फिजिबल आहे की नाही. बेनिफिट्स काय असतात मग या आयडियाचे? इन्क्रीज क्रिएटिव्हिटी. लोक खूप क्रिएटिव्ह सोल्युशन्स देतात. आपण एकमेकांचं म्हणणं ऐकतो, सो इम्प्रूव्ड कोलॅबोरेशन होतं. इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स आपल्याला मिळतात. आपण कधी इमॅजिनच नाही केलं. आपण काय करतो माहिती आहे का? आपल्या मताशी चिकटून बसतो आणि आपल्या मताशी चिकटून बसल्या कारणाने काय होतं, आपलं मत कदाचित बेस्ट असेल किंवा बिलकुल वर्स्ट असेल, आपल्याला माहिती नाही. आपण एखादी मत दिल्यानंतर आपण काय म्हणतो, नाही माझंच बरोबर आहे. तो मानवी स्वभाव आहे. परंतु आपण समोरच्याचं जर व्यवस्थित ऐकलं आणि समजून घेतलं आणि त्याच्या सोल्युशनला व्यवस्थित सारासार विचार करून जर लक्ष दिलं, तर आपल्याला समजते की समोरच्याने सांगितलेलं सोल्युशन कदाचित माझ्यापेक्षा बेस्ट आहे. सो ॲक्सेप्ट इट ग्रेसफुली. कारण शेवटी त्या कंपनीचा फायदा होणार आहे आणि कंपनीचा जर फायदा झाला तर तुमचा फायदा होणार आहे. त्यामुळे फक्त आपल्या मताला चिकटून बसायचं नाही. इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स येऊ द्यायचे, कोणाकडनं येऊन देत. आणि हा एक फायदा आहे ब्रेनस्टॉर्मिंगचा. एनहॅन्स्ड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. मी सांगितलं ना, एका ब्रेनच्या ऐवजी जर का 15 एक्सपर्ट ब्रेन एखाद्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी एकत्र येऊन एखादी गोष्ट डिस्कस करत आहात, तर डेफिनेटली एक बेस्ट सोल्युशन तुम्हाला मिळणार. आणि हा एक फायदा आहे ब्रेनस्टॉर्मिंगचा. बूस्ट मोराल. आणि काय होतं माहिती आहे का, सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट घेतल्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की अरे, या कंपनीमध्ये माझ्या मताला पण मान आहे, मला पण विचारलं जातंय. त्याच्याने सगळ्यांना आपलेपणा वाटतो आणि सगळं ही माझी कंपनी आहे, माझी ऑर्गनायझेशन आहे, माझी इन्स्टिट्यूट आहे, असं समजून काम करत असतात. आणि जेव्हा तुम्हाला एखादी संस्था आपली वाटते, तुम्ही तुमच्या जीव तोडून, तुमचा ब्रेन टाकून काम करत असतात. आणि हा पण एक ब्रेनस्टॉर्मिंगचा खूप मोठा बेनिफिट आहे. Yes. So here are some business ideas for intrapreneurial and entrepreneurial opportunities generated through brainstorming. बघा, इंट्रा म्हणजे काय? विदिन अन ऑर्गनायझेशन. एखाद्या कंपनीच्या आतच तुम्ही काम करत आहात, स्वतः तुम्ही एम्प्लॉई आहात आणि तुम्ही तिथेच काहीतरी चांगलं सोल्युशन देत असतात किंवा सजेशन देत असतात. मग कुठल्या कुठल्या असतात? इंटरनल इनोव्हेशन इन्क्युबेटर. हे खूप महत्वाचं आहे. बाजारामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. तुमचं प्रॉडक्ट असून देत ना किंवा तुमची सर्व्हिस असून देत, लोक लगेच कॉपी करतात आणि तुम्हाला एक कॉम्पिटिटर म्हणून उभे राहतात. जसं झोमॅटो आला, स्विगी आला, आता बाकीचे पण झेप्टो वगैरे सगळे, ब्लिंकिट वगैरे सगळे द्यायला लागले. जसं ओला आला, उबर आला आणि मग त्याच्या संगणित आणखी काही संस्था आल्या. तर काय, तुम्हाला नवीन नेहमी काहीतरी करावं लागणार आहे. सो इफ यू स्टार्ट अँड क्रिएट समथिंग न्यू. इनोव्हेशन इन्क्युबेटरचं कामच ते असतं की तुम्ही नवीन नवीन रिसर्च करायचा, लोकांच्या डिमांड काय आहेत, पुढच्या 5 वर्षानंतर लोकांना काय, कुठल्या गोष्टीची गरज पडणार आहे आणि ती आपण आत्ताच सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही कॉम्पिटिटिव्ह राहाल आणि तुमची कंपनीचं अस्तित्व टिकून राहील. नाहीतर खूप साऱ्या कंपन्या ओपन होतात, 4-5 वर्ष चालतात आणि बंद होऊन जातात. सो तुम्ही जर असं काहीतरी तयार करू शकता ॲज अन इंट्राप्रेन्योर. दुसरं आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्लॅटफॉर्म. डेव्हलप अ प्लॅटफॉर्म टू हेल्प कंपनीज एक्झिस्टिंग कस्टमर ट्रान्झिशन टू डिजिटल सोल्युशन, इन्क्रीजिंग रेव्हेन्यू अँड कस्टमर एंगेजमेंट. बघा, बिकॉज ऑफ इंटरनेट नाव द होल ग्लोब इज जस्ट वन स्मॉल विलेज. अमेरिकेत बसलेल्या व्यक्तीशी तुम्ही बोलू शकता समोरासमोर. मग तुम्ही असा काहीतरी प्लॅटफॉर्म तयार करू शकता की तुमची कंपनी फक्त महाराष्ट्रातच सर्व्हिस देत आहे किंवा तुमची कंपनी फक्त महाराष्ट्रातच तुमचं प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन करत आहे, परंतु बाकीच्या राज्यांमध्ये किंवा बाकीच्या देशांमध्ये पण तुमच्या प्रॉडक्टची किंवा सर्व्हिसची गरज असू शकते. परंतु ते व्यक्ती इथे येऊ शकत नाही तुमच्या कन्सल्टेशनसाठी. तर तुम्ही व्हर्च्युअली काहीतरी असा प्लॅटफॉर्म तयार करा की व्हर्च्युअली तुम्ही त्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल आणि तुमच्या कंपनीला रेव्हेन्यू जनरेट होईल. पुढचं आहे एम्प्लॉईज एंगेजमेंट ॲप. क्रिएट अन ॲप टू बूस्ट एम्प्लॉई एंगेजमेंट, रेकग्निशन अँड रिवॉर्ड्स लीडिंग टू इन्क्रीज प्रॉडक्टिव्हिटी अँड रिटेन्शन. सी, एखाद्या कंपनीच्या ब्रँचेस खूप साऱ्या दूर दूर राज्यांमध्ये बसलेले असतात.
मग प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी मीटिंगला प्रत्येकाला येणं शक्य नसतं. सो तुम्ही असं काहीतरी ॲप डेव्हलप करून सर्वांशी कनेक्टेड राहू शकतात का? मग मग कसल्याही बाबतीत असो, त्यांना प्रमोशन देणं असो, त्यांना ट्रेनिंग देणं असो, त्यांना इतर काही गोष्टी ॲडवाईस देणं असो किंवा त्यांचा ॲडवाईस घेणं असो, यासाठी तर तुम्ही असा एखादा चांगला प्लॅटफॉर्म तयार केला तर नक्कीच चांगलं कोऑर्डिनेशन वाढेल त्या कंपनीच्या सर्व ब्रँचेसमध्ये आणि त्याचा फायदा कंपनीचा रेव्हेन्यू सेव्ह होण्यासाठी होईल. कारण एखाद्या मेन हेड ऑफिसमधलं ट्रेनिंग देण्यासाठी सर्व ट्रेनर्स इकडून तिकडे जाणं त्याला टाइम कन्झ्युम होतो, पैसे लागतात, त्या तिथं राहण्याचा खाण्याचा सर्व खर्च करावा लागतो. वेअरएज व्हर्च्युअली जर का तुमच्याकडे असा काहीतरी प्लॅटफॉर्म चांगला असेल दॅट यू कॅन ट्रेन देम बाय सिटिंग इन न्यू दिल्ली, you can train the person who is sitting in Maharashtra or maybe who is sitting in Los Angeles. Definitely it will save your time and money. सस्टेनेबल इनिशिएटिव्स बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. डेव्हलप अ प्रोग्राम टू रिड्यूस कंपनीज एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट, इन्क्रीजिंग एफिशियन्सी अँड रिड्युसिंग कॉस्ट. प्रत्येक कंपनीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असतं, खूप सारी जागा असते, मग त्याच्यासाठी त्यांना लागलेला खूप सारा पैसा ओतावा लागतो त्या बिल्डिंगसाठी किंवा मशिनरीसाठी किंवा इंटरनल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. त्याच्या मेंटेनन्ससाठी खूप साऱ्या गोष्टी लागतात, पाणी लागतं, तुम्हाला ऑक्सिजन लागतं, तुम्हाला झाडं लागतात, तुम्हाला या सर्वांची साफसफाई लागतं, सॅनिटेशन लागतं. या सर्व गोष्टीसाठी जर का तुम्ही असा काहीतरी वेगळा प्लॅन डेव्हलप केला की झिरो कॉस्ट लागणार आणि इन्व्हायरमेंटला पण तुमच्या कंपनीमुळे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, कुठलाही इश्यू येणार नाही, तर तुम्ही असंही काहीतरी करू शकता आणि सेम तुम्ही जे अडॉप्ट कराल सोल्युशन ते इतर कंपन्या पण फॉलो करतील आणि तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट व्हायला मदत होईल. Innovation training program. Design a training program to teach employees innovation skills such as design thinking, prototyping and experimentation. बघा, प्रत्येक कंपनीला, प्रत्येक इन्स्टिट्यूटला ॲडव्हान्स्ड व्हायचं असतं. बॅकडेटेड काही ते गोष्टी वापरत असतील तर ऑब्व्हियसली ते पूर्ण कॉम्पिटिशनमध्ये तग धरू शकणार नाही. बाकीच्या सर्व कंपन्या त्यांच्या पुढे निघून जातील आणि त्यांचं अस्तित्व संपेल. जसं नोकिया झालं, नंतर तुमचा तो कॅमेरा झाला कोडॅक, हे सगळे गेले, आउटडेटेड झाले कारण त्यांनी काहीतरी ॲडव्हान्समेंट केली नाही. मग तुम्ही असा काही इनोव्हेटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन करा की तुम्ही प्रत्येक ब्रँचला तुमच्या, प्रत्येक एम्प्लॉईला तुमच्या किंवा बाहेर पण तुम्ही आउटसोर्सिंग करू शकता आणि ट्रेनिंग देऊ शकता पुष्कळशा गोष्टी, जसं काही डिझाईन थिंकिंग झालं, प्रोटोटायपिंग झालं किंवा इतर काही एक्सपेरिमेंटेशन असतील तुमचे किंवा सॉफ्टवेअर हार्डवेअर डेव्हलपमेंट असेल काहीतरी. ऑन्ट्रप्रिनॉल ऑपॉर्च्युनिटीज. बघा, आता ऑन्ट्रप्रिनॉल ऑपॉर्च्युनिटीज आता हे तुम्ही स्वतः करता, आता लक्षात घ्या. इको फ्रेंडली प्रोडक्ट्स. डेव्हलप अ लाईन ऑफ इको फ्रेंडली प्रोडक्ट्स सच ॲज रियुजेबल वॉटर बॉटल्स, बांबू टूथब्रशेस अँड बायोडिग्रेडेबल बॅग्स. सो हा पण तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता या प्रोडक्टचा. तुम्हाला खूप त्याच्यामध्ये हे आहे कारण यासाठी गव्हर्नमेंट स्वतः तुम्हाला मदत करते, स्वतः तुम्हाला फॅसिलिटी देते, सबसिडी देते आणि नक्कीच ज्या प्रॉब्लेममुळे पूर्ण जग आता त्रस्त आहे, प्लॅस्टिक, सिंगल यूज प्लॅस्टिक, जर त्याच्याशी निगडीत तुम्ही असं काहीतरी प्रोडक्ट तयार केलं तर नक्कीच तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो आणि तुमचा बिझनेस वाढू शकतो. हेल्थ अँड वेलनेस प्लॅटफॉर्म. क्रिएट अ प्लॅटफॉर्म ऑफरिंग पर्सनलाइज हेल्थ अँड वेलनेस सर्व्हिसेस. बघा, करोनानंतर लोक खूप जागरूक झालेत. लोकांना माहिती आहे की काहीही झालं तरी शेवटी तुमची संपत्ती म्हणजे तुमचं शरीर असतं आणि आता लोक मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी खूप पैसा आणि वेळ खर्च करतायत. परंतु प्रत्येक हेल्थ एक्सपर्ट जो आहे तो प्रत्येक पेशंटपर्यंत जाऊ नाही शकत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊ नाही शकत. तर तुम्ही असा काही प्लॅटफॉर्म तयार करू शकता की ज्या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही हजारो लाखो लोकांना ॲट ए टाइम तुम्ही गाईड करू शकता, ट्रेन करू शकता आणि त्यांचं हेल्थ इम्प्रूव्ह होऊ शकतं आणि ते तुम्हाला नॉमिनल फीज जरी दिली आणि लाखो लोकांनी नॉमिनल फीज दिली तर ती करोडोमध्ये असू शकते. तेव्हा तुम्ही असं काहीतरी नवीन डेव्हलप करू शकता. Virtual event planning. Develop a platform to plan and execute virtual events, conferences, meeting and reducing cost and increasing accessibility. बघा, हजारो एम्प्लॉई असतात प्रत्येक कंपनीमध्ये, काही काही खूप मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज असतात. त्या सर्व कंपनींना कनेक्ट करण्यासाठी एक वेगळा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म जर का तुम्ही अवेलेबल केला आणि त्याची नॉमिनल सर्व्हिस चार्ज घेतलात तर त्या कंपनीलाही ते खूप कॉस्ट इफेक्टिव्ह पडतं आणि तुम्हालाही रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. तो असाही बिझनेस तुम्ही काहीतरी नवीन स्टार्ट करू शकता. दिस इज अनदर ऑपॉर्च्युनिटी, ऑन्टरप्रिनॉर ऑपॉर्च्युनिटी दॅट यू कॅन गेट and you can definitely encash on. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड पॉवर्ड चॅटबॉट्स. बघा, आता तुम्ही जवळपास प्रत्येक कंपनीचे ऑनलाईन चॅटबॉट्स आहेत, तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखी काहीतरी रिफाईनमेंट करू शकता का? व्हर्च्युअल चॅटबॉट आता फक्त आपल्याला दिसतंय, तो आपण मेसेज टाकायचा आणि तो आपल्याला मेसेजला रिस्पॉन्स करतो. इन्स्टेड ऑफ दॅट डायरेक्ट लाईव्ह ऑडिओ व्हिज्युअल काहीतरी चॅट होऊ शकते का? असा ऑटो रोबो तुम्ही तयार करू शकता का? किंवा असा प्रोग्राम तुम्ही तयार करू शकता का चॅटबॉट? तुम्ही ह्याचाही विचार करायला पाहिजे कारण पुढच्या 5 वर्षामध्ये जवळपास सगळ्याच गोष्टी या आर्टिफिशियली चालणार आहेत. सो तुम्ही ह्यात पण बिझनेस ऑपॉर्च्युनिटी नक्कीच शोधायला पाहिजे.
Sustainable fashion brands. Launch a sustainable fashion brand offering clothing made from recycled material, reducing waste and promoting eco-friendly fashion. बघा, जो काही तुमचं गारमेंट आहे, गारमेंट इंडस्ट्री खूप आहे, कारण प्रत्येकाला कपडे हे लागणारच आहे. अगदी गरीबातला गरीब जरी असला आणि खूप श्रीमंत जरी असला, तरी पण प्रत्येकाला हे कपडे लागणारच आहे. तर तुम्ही असे काही कपडे किंवा असं काही मटेरियल बनवा, की ते मटेरियल एकदा का आपण कपडे फेकून दिले, तर ते कुठल्यातरी लँडफिलमध्ये न जाता, तिथे डिकंपोज न होता, तसंच वर्षानुवर्षे पडून न राहता तुम्ही असं काहीतरी प्रोडक्ट तयार करा, की एकदा का तुम्ही ते फेकलं, तर पुढच्या 1 महिन्यात किंवा 15 दिवसामध्ये ते पूर्ण मायक्रोब्सद्वारे पूर्ण डिकंपोज व्हायला पाहिजे आणि त्याची माती व्हायला पाहिजे. तर तुम्ही यातही एखादी बिझनेस अपॉर्च्युनिटी शोधू शकता. प्रोडक्ट बेस्ड आता काय आहे? स्मार्ट होम ऑटोमेशन सिस्टम. डेव्हलप अ स्मार्ट होम ऑटोमेशन सिस्टम दॅट integrates with various devices, makes it easy to control and monitor home appliances remotely. बघा, आजकाल शेतकरी पण काय माहिती आहे का, त्यांच्या शेतातला जो पाण्याचा पंप असतो तो घरी राहून ते चालू किंवा बंद करू शकता, रिमोटली ऑपरेट करू शकता. तुम्ही असं काहीतरी स्मार्ट होमसाठी करू शकता. जसे की आता पुष्कळसे मुंबईसारख्या शहरामध्ये जर तुम्ही बघितला, तर नवरा आणि बायको दोघंही सगळे फॅमिलीतले सगळेही बाहेर जात असतात कामाला, परंतु घरी जेव्हा कामवाली बाई येते तेव्हा तिच्याकडे नाईलाजाने आपल्याला चावी ठेवावी लागते आणि पुष्कळ वेळा चोऱ्या झालेल्याचं प्रमाणही आपल्याला माहिती आहे. तर अशा वेळेस जर का तुम्ही स्मार्ट होम ऑटोमेशन जर का काहीतरी असा प्रोग्राम डेव्हलप केला आणि लोकांना तो दिला, की ज्यामध्ये मोबाईलमध्ये ते स्वतः बघू शकतील, की हां, कोण व्हिजिटर आलेला आहे, ओके, ही कामवाली आहे. मग कामवाली आहे तर मी तिथून व्हर्च्युअली, रिमोटली माझ्या ऑफिसमध्ये बसून माझ्या घराचा दरवाजा उघडू शकतो आणि तो बंदही करू शकतो आणि काम झाल्यानंतर परत तो उघडून ते कामवालीला मी बाहेर जायला मदत करू शकतो. असं काहीतरी तुम्ही ऑटोमेशन तयार करू शकता. या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही डोकं लावायचं आणि काहीतरी नवीन प्रॉडक्ट आणलं तुम्ही, तर नक्कीच मेट्रोसारख्या सिटी ज्या आहेत, बंगलोर, चेन्नई, मुंबई, दिल्ली, नवी दिल्ली, ह्यामध्ये नक्कीच तुम्हाला चांगला बिझनेस एक मिळू शकतो. पोर्टेबल वॉटर प्युरिफिकेशन सिस्टम. बघा, लीडचं प्रमाण आणि पाऱ्याचं प्रमाण खूप आहे पाण्यामध्ये आणि त्यामुळे, आणि जसं की मी सांगितलं, लोक आता हेल्थ कॉशियस आहे. लोकांना समजायला लागलं आहे की आपलं भलं कशामध्ये आहे आणि आपलं शरीरच खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी लोक लाखो तेवढे पैसे खर्च करायला तयार आहेत, कारण हॉस्पिटलमध्ये पडून लाखोचं बिल काढणं कोणालाही आवडत नाही. मग लोक आत्ताच स्वतःच्या शरीरावर काम करत आहेत. तर तुम्ही पण एक छोटंसं वॉटर प्युरिफिकेशनचं एखादं छोटंसं सिस्टम, जसं आपला घरामध्ये ॲक्वागार्ड असतो, तो खूप मोठा असतो, तो आपल्याला कॅरी नाही करता येत. तर आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो त्यावेळेसही प्रत्येकाने बिसलेरी बाटली घेतली आणि बिसलेरीच्या नावाखाली कितीही बाटल्या आणि कुठलेही ब्रँड आपल्याला प्यायला दिले जातात आणि ते शुद्ध आहेत हे आपल्याला माहिती नाही आणि मग आपल्याला कुठेतरी पाण्यातनं तयार होणारे खूप सारे आजार होतात आणि नंतर आपल्याला समजतं की आपण जी पिकनिक एन्जॉय करायला गेलोय, घरी येऊन आपण 15 दिवस आजारी पडलो. असं न होता जर स्वतःचा छोटासा काहीतरी प्युरिफायर जर स्वतःजवळ असेल, तर कोणतंही पाणी विकत घेतल्यानंतर ते स्वतः प्युरिफाय करून आपण पिऊ शकतो आणि असं जरी प्रॉडक्ट तुम्ही तयार केलं काहीतरी, तर तुम्हाला ह्यामध्ये पण बिझनेस संधी आहे. वायरलेस चार्जिंग पॅड. बघा, वायर्स इकडे-तिकडे, आता प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाकडे एकाकडे एक स्मार्टफोन आहे. तर घरामध्ये जर 4 लोक आहेत, तर 4 जे चार्जर्स आहेत ते असे लटकत असतात. तर त्याच्याऐवजी जर का तुम्ही असं काहीतरी वायरलेस चार्जिंग चांगली सिस्टम, इझिली ॲक्सेसिबल आणि चिपर जर का तुम्ही आणून दिली, तर तुम्हाला ह्यामध्ये पण चांगलाच बिझनेस मिळेल. कारण या वायरने त्रस्त झालेले आहेत लोक. त्याच्यावर स्पेसचा प्रॉब्लेम आहे. ते एकदा फेकून दिल्यानंतर ते कुठेही जातात. तो ई कचरा तयार होतो. त्याच्याऐवजी जर का तुम्ही असं काहीतरी स्मार्ट डिव्हाइस तयार केलं, चार्जर तयार केलं, तर तुम्हाला ह्यातही खूप चांगला बिझनेस मिळू शकतो. इंटेलिजंट पर्सनल असिस्टंट. बघा, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आठवत नाही आहे. मग आपला डे प्लॅन करण्यासाठी काही लोक खूप बिझी असतात. मग त्यांना एक असिस्टंट लागतो, त्याला पगार द्यावा लागतो, महिन्याला कमीत कमी 15,000 20,000 द्यावा लागतो. त्याऐवजी जर का तुम्ही असं काहीतरी पर्सनल असिस्टंटचा डिव्हाइस तयार केला, त्याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग केली आणि तो ज्या व्यक्तीला जशी गरज आहे त्याचा प्रोग्राम फिट करून त्याला कस्टमाइज करून दिला आणि तो विकला तुम्ही असा तो छोटासा रोबो, तर डेफिनेटली यामध्ये पण खूप चांगली बिझनेस संधी आहे. कारण खूप लोक बिझी आहेत आणि त्यांना असिस्टंटची गरज पडत असते. अगदी खूप साऱ्या लेडीज असे आहेत की त्यांच्याकडे मेड हे मिळतच नाही. मग अशा वेळेस किचनमध्ये पण एखादा मेड तुम्ही तयार करू शकता, की जो डिश साफ करू शकतो किंवा इतर भांडी साफ करू शकतो किंवा घर झाडू शकतो, लादी पुसू शकतो. तुम्ही ह्यातही खूप साऱ्या बिझनेस अपॉर्च्युनिटीज बघू शकता. बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग मटेरियल. बघा, प्लास्टिकचा खूप मोठा भस्मासूर झालेला आहे. प्लास्टिक दर मिनिटाला 1 ट्रकभर प्लास्टिक आपल्या समुद्रामध्ये आपण डंप करत आहोत. एवढं भयानक प्लास्टिकचं आत आहे. तर अशामध्ये जर का तुम्ही बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग मटेरियल आणलं, की जे इझिली डिकंपोज होत आहे, तर नक्कीच त्या प्रॉडक्टला पण खूप सारी डिमांड वाढणार आहे किंवा स्वतः सरकार त्या गोष्टीला लॉन्च करणार आणि प्रमोट करणार. तर त्यामध्ये तुम्हाला खूप सारा पैसा मिळू शकतो, संधी मिळू शकते बिझनेसची.
तर सर्व्हिस बेस्ड आयडिया काय आहे ऑन्टरप्रिनरच्या? सायबर सिक्युरिटी कन्सल्टिंग. हर दिवशी तुम्ही बघा टाइम्स ऑफ इंडिया उघडा, 10 लाखाचा फ्रॉड, 1 करोडचा फ्रॉड, नंतर ती ऑनलाईन लोकांना अरेस्ट करणं, काय काय नवीन नवीन कृत्या करतात, OTP घेतात, OTP न देताही तुमचं अकाउंट साफ होतं. त्याच्यामुळे प्रत्येकच जण घाबरतोय आता. आणि तुम्ही जर का सायबर सिक्युरिटी कन्सल्टिंग किंवा असं काहीतरी ॲप किंवा प्रोग्राम डेव्हलप केला की कोणीही कोणाचे पैसे ऑनलाईन चोरू शकत नाही किंवा फ्रॉड करू शकत नाही, तर नक्कीच तुमच्या त्या प्रॉडक्टला पण खूप चांगली डिमांड येऊ शकते. डिजिटल मार्केटिंग एजन्सी तुम्ही बघितलं असेल, कोरोनानंतर खूप सारी इंटरनेटमुळे असं काही झालेलं आहे की एवढे सारे यूट्यूबर्स तयार झालेले आहेत आणि ते यूट्यूबर्स पुष्कळशा गोष्टी ऑनलाईन व्हर्च्युअली विकत आहेत आणि ऑल ओव्हर इंडिया कुठेही तुम्हाला ती सर्व्हिस मिळते. कारण एखादं चांगलं प्रॉडक्ट जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जर असेल आणि ते जर का ऑनलाईन यूट्यूबवर किंवा फेसबुकवर कोणी त्याची जाहिरात केली असेल, खाली कॉन्टॅक्ट डिटेल दिली असेल, तर ते विकताय. तर तुम्ही अशा लोकांना ज्यांना ही डिजिटल मार्केटिंग जमत नाही परंतु चांगलं प्रोडक्ट आहे, अशांना खूप कमी कमिशन घेऊन पण तुम्ही त्यांना डिजिटल मार्केटिंग त्यांच्या प्रोडक्टचं करू शकता आणि तुम्हाला त्यात पण बिझनेस संधी आहे. ई लर्निंग प्लॅटफॉर्म, जसं की मी तुम्हाला सांगितलं, एखाद्या मुलाने प्रायव्हेट कोचिंग क्लास लावला किंवा तो एखाद्या लांबच्या कॉलेजला गेला किंवा कुठल्या तरी IIT-मध्ये गेला आणि तिथे जाणं, तिथे राहणं, हॉस्टेलचा खर्च, डिस्टन्स, यामध्ये खूप खर्ची गोष्टी असतात. परंतु तेच जर का तुम्ही असा एखादा प्लॅटफॉर्म तयार केला, जसं की बायजूने प्लॅटफॉर्म तयार केला, अनअकॅडमीने प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि फिजिक्सवाला पण आहे, तसा अगदी छोटासा लोकल लेवलवर म्हणा किंवा स्टेट लेवलवर म्हणा, तुम्ही असा एखादा ई लर्निंग प्लॅटफॉर्म स्वतः तयार करू शकता. तिथे चांगले टीचर्स लेक्चर्स घेऊन जे विद्यार्थी आहेत लांबचे, त्यांना पण ते ट्युशन्स देऊ शकतात किंवा शिकवू शकतात आणि ते पॉसिबल आहे. त्यामध्येही तुम्हाला बिझनेसची संधी आहे. व्हर्च्युअल रियालिटी एक्सपिरियन्स. बघा, आता मी इथे जाऊन मला वाळवंट काय असतं ते मला एक्सपिरियन्स करता येणार नाही. मला बर्फाच्छादित प्रदेश जो असतो काश्मीरमध्ये काय आहे ते मला आता एक्सपिरियन्स करता येणार नाही. परंतु व्हर्च्युअली हे पॉसिबल होऊ शकतं. जसं की तुम्ही एखादा गेम खेळता आणि तो वायझर लावल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ॲक्च्युली त्याच ठिकाणी आहात आणि तुम्ही त्याच ठिकाणी बॅटल करत आहात आणि लोकांना मारत आहात किंवा किंवा इतर लोक तुम्हाला मारत आहे, असा फील येतो. तर तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी असा फील येण्यासाठी पण एखादा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म लोकांना देऊ शकतात आणि त्यातनं पण तुम्हाला एक बिझनेस संधी मिळू शकते. पर्सनलाइज न्यूट्रिशन प्लॅनिंग. बघा, आपण प्रत्येक जण जेवण करत असतो, नाश्ता करतो, नंतर दुपारचं जेवण करतो, रात्रीचं जेवण करतो, परंतु आपल्याला डाएट जो आहे तो बॅलन्स्ड डाएट लागतो. त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी जीवनसत्व लागतात, न्यूट्रिएंट्स लागतात, हे प्रत्येकाला माहीत नसतं आणि मग आपण एखादा पर्टिक्युलर पदार्थच खात राहतो वर्षानुवर्ष आणि नंतर समजते की आपल्याला हा आजार झाला आहे कारण आपल्या शरीरामध्ये ही डेफिशियन्सी आहे. तर लोक आता जागरूक झालेले आहेत. अगदी खेड्यापाड्यापर्यंत इंटरनेट पोहोचलेलं आहे आणि तुम्हाला जर का नॉलेज असेल चांगलं या न्यूट्रिशनचं किंवा हेल्थचं, तर नक्कीच तुम्ही असा काहीतरी प्लॅटफॉर्म किंवा बिझनेस सुरू करतात, कन्सल्टन्सी सुरू करू शकतात आणि लोकांना त्याचा फायदा होईल आणि लोक तुमची जी कन्सल्टन्सी चार्जेस आहे ते तुम्हाला देतील, त्यातही तुम्हाला बिझनेस मिळू शकतो. सो अशा प्रकारे डिफरंट आयडियाज कॅन बी जनरेटेड वाया ब्रेनस्टॉर्मिंग फॉर इंट्राप्रॉनियल अँड ऑन्टरप्रॉनियल प्रॉडक्ट अँड सर्व्हिस. हे तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे, सबमिट करायचं आहे आणि बेस्ड ऑन दिस तुम्ही स्वतः काय कराल ते पण तुम्हाला सांगायचं आहे. आय होप की हे प्रॅक्टिकल तुम्ही अगदी मनापासनं कराल आणि फ्युचर तुम्ही स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करण्याचा नक्कीच विचार कराल. या पॉझिटिव्ह नोटवर मी तुम्हाला थँक्यू बोलतो आणि हे आजचं सेशन संपवतो. ऑल द व्हेरी बेस्ट. इफ एनी प्रॉब्लेम जस्ट कमेंट. थँक्यू.